नमस्कार मित्रांनो, एस क्लास टेकमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, नवोदयची जी परीक्षा आहे ती आता जवळ आलेली आहे. अशामध्ये तुम्ही अभ्यासाला लागलेले असाल आणि कशा प्रकारचे प्रश्न असतात आणि ते कसे सॉल्व्ह करायचे, कशाप्रकारे सोडवायचे हे तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि अशा प्रकारचे नवीन नवीन सराव संच मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. रोज आपण 20 प्रश्न आपण मानसिक क्षमताचे बघणार आहोत. त्यासोबत आपण गणिताचे, भाषाचे, अंकगणिताचे असेच प्रश्न आपण रोज बघणार आहोत. तर हा आजचा आपला पहिला व्हिडिओ आहे. त्याच्यामध्ये आपण फक्त मानसिक क्षमताचे 20 प्रश्न बघणार आहोत. त्याच्यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अंकगणिताचे प्रश्न बघणार आहोत. बट त्याच अगोदर तुम्हाला आमच्या चॅनल सबस्क्राईब करावं लागेल, सोबतच बेल आयकॉनला प्रेस करावं लागेल, जेणेकरून आमचे महत्त्वाचे लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर मित्रांनो, जवाहर नवोदय विद्यालयचा सर्व पेपर कशाप्रकारे असतो आणि कशाप्रकारे तुम्हाला ते सॉल्व्ह करायचा असतो तर ते बघूया. तर विभाग 1 असतो, त्याच्यामध्ये 1 ते 5 प्रश्न असतात. ठीक आहे, 1 ते 5 प्रश्न असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला एक प्रश्न आकृती दिलेली असते अशा प्रकारची, आणि तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले असते आणि त्या ऑप्शनमधून तुम्हाला निवडायचं असते की त्यातलं योग्य उत्तर कुठलं आहे. तर आता प्रश्न काय म्हणतोय ते आपण बघूया. प्रश्न 1 ते 5 मध्ये चौरसाचा एक भाग दिलेला आहे आणि दुसरा भाग 1, 2, 3, 4 अशा आकृत्यामध्ये दिलेल्या आहेत. तर रेषेच्या उजव्या बाजूला दिलेल्या उजव्या बाजूमधील आकृतीमधील ती आकृती शोधायची आहे, जेणेकरून चौरस पूर्ण होईल. त्या खाली असणाऱ्या पर्यायांचा क्रमांक स्वतंत्र उत्तरपत्रिकेत त्या प्रश्न क्रमांकासमोरील चौकटीत लिहावा. तर मित्रांनो, बघा इथे आपल्याला काय प्रश्न विचारलेला आहे की इथं आपल्याला जी प्रश्न आकृती दिलेली आहे याच्यामध्ये कुठला भाग आपल्याला टाकावा लागेल जेणेकरून हा पूर्णपणे चौरस बनेल. चौरस तुम्हाला समजतोय मित्रांनो, अशा प्रकारचा असतो. मग चौरस पूर्ण करण्यासाठी आपल्याला ही प्रश्न आकृती आहे. त्यानंतर ह्या प्रश्न आकृतीमध्ये कुठल्या प्रकारची आकृती जर आपण टाकली तर आपल्याला ह्या ऑप्शनपैकी भेटेल. तर बघा, चला तर यालाच आपण थोड्या प्रकारे पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे मित्रांनो, तर बघा ही आपण आकृती पूर्ण केलेली आहे. तर असा भाग बघा, अशा प्रकारचा तुम्हाला इकडे कुठं दिसतोय ते मला सांगायचं आहे. ठीक आहे, बघा आता आपण बघितले की भाग असा आहे तो. ठीक आहे, त्यानंतर थोडा आत गेलेला आहे, म्हणजे ज्यावेळेस आपण दुसरा भाग याच्यामध्ये टाकेल तो आत गेलेला असेल. नंतर पुन्हा तो आपल्याला अशा प्रकारे तो भाग आपल्याला दिसणार आहे मित्रांनो. तर मला सांगा अशा प्रकारचा भाग इथे आपल्याला आकृतीमध्ये कोणता दिसेल. तर ऑप्शन क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. कशा प्रकारे बघा, तर ऑप्शन क्रमांक 4 मध्ये बघा, जर तुम्ही हा भाग ऑप्शन क्रमांक 4 जर हा इथे जर टाकला, ठीक आहे, तर तुम्हाला हा पूर्ण चौरस भेटेल. त्यानंतरचा मित्रांनो आपण दुसरा प्रश्न बघूया. दुसरा प्रश्न सुद्धा तसाच आहे. दुसऱ्या प्रश्नामध्ये सुद्धा आपल्याला चौरस पूर्ण करायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला कुठल्या ऑप्शनमधली आकृती बसेल हे बघायचं आहे. तर मित्रांनो बघा, आता कुठला असेल, तर बघा ही असेल का? नाही आहे, ही नाही असेल, कारण ही सारखी आहे. ठीक आहे, यानं चौरस होणार नाही. हे बघा, ही असू शकते, पण असेल का? असू शकते, पण इथे बघा, इथं कशा प्रकारची शेप दिला इथे कुठे तुम्हाला दिसतोय का? नाही, म्हणजे ही पण नाही आहे. त्यानंतर आपण चौथी बघूया. चौथी बघा इथे तुम्हाला काय दिलं आहे, इथे एक थोडासा आपल्याला असा तिथे तुम्हाला एक उतार दिलेला आहे. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे एक सरळ भाग दिलेला आहे. तसा सरळ भाग इथे आहे का? इथे नाही आहे, म्हणजे चौथी पण नाही आहे, पण तिसऱ्याला दिलेला आहे, म्हणजे तिसरी हे आपलं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर मित्रांनो आपण तिसरा प्रश्न बघूया. तिसरा जो प्रश्न आहे याच्यामध्ये कुठली आकृती बसेल जेणेकरून आपला चौरस पूर्ण होईल हे तुम्हाला सांगायचं आहे आणि थोड्या वेळात मी तुम्हाला सांगेल. सांगा. अतिशय योग्य तुमचं उत्तर आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. कारण बघा, जर ह्या आतमध्ये, ठीक आहे मित्रांनो, तर आतमध्ये जर तुम्ही अशा प्रकारे भरला तर हा खालचा भाग होईल आणि राहिलेला भाग हे आपल्याला इथे हा दिसेल, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 हे योग्य उत्तर होईल.
प्रश्न क्रमांक 4 बघा मित्रांनो. आता आपल्याला ही आकृती पूर्ण करायची आहे. त्याच्यामध्ये कुठला भाग बसेल? सांगा मित्रांनो. अतिशय योग्य तुमचं उत्तर आहे. तुमचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन क्रमांक 1. कारण बघा, जर तुम्ही हा भाग जर येथे टाकून दिला तर योग्य प्रकारे बसेल. हा बसेल का? नाही आहे. कारण वरती बघा कशा प्रकारे इथे तुम्हाला एक फ्लेंज दिलेली आहे. इथे हा थोडा साईज थोडी आपल्याला मोठी दिसते आणि इथं पण मोठी दिसते. म्हणजे हे आपले उत्तर असणार नाही. म्हणजे आपलं उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 5 बघा मित्रांनो. 5 मध्ये तुम्हाला इथं द्यायचं आहे की कशा प्रकारची आकृती या 4 पैकी इथे बसेल. बघा मित्रांनो आणि सांगा. तर मित्रांनो याचं योग्य जे उत्तर असणार मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन करू शकते की हा याचं उत्तर नाही आहे, हे पण नाही आहे, पण हे दोन्हीपैकी एक असू शकते. आता ओळखायचं कसं दोन्हीपैकी कुठलं असू शकते? तर त्यासाठी बघा मित्रांनो, जो वरची बाजू दिलेली आहे आपल्याला बघा, जर ही आपण अशी जोडून घेतली, ठीक आहे, तर वरची बाजू जी आहे ही आपल्याला छोटी दिसते. ठीक आहे, ही कशी आहे? छोट्या प्रकारची आणि ही खूप मोठी आहे. म्हणजे ही बाजू बसणार नाही. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. त्यानंतर मित्रांनो विभाग 2 याच्यामध्ये तुम्हाला 6 ते 10 असे प्रश्न दिलेले असतात. याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं असते की एक प्रश्न आकृती असते आणि प्रश्न आकृती दिलेली असते तुम्हाला. सॉरी, प्रश्न आकृती नसते. त्यामध्ये तुम्हाला 1, 3, 1, 2, 3 आणि 4 अशा आकृत्या दिलेल्या आहेत. ठीक आहे मित्रांनो. आणि या 3 आकृत्या कोणत्याही बाबतीत समान असून एक आकृती निराळी आहे. आता बघा मित्रांनो, तुम्हाला 3 आकृत्या सॉरी 4 आकृत्या दिलेल्या आहेत आणि या 4 आकृत्यामध्ये काहीतरी बाबतीत समानता असते आणि तिच्यामधली एक आकृती मात्र वेगळी असते. तर ती वेगळी आकृती कुठली आहे ही आपल्याला बघायचं आणि इथे सांगायचं आहे. तर मित्रांनो आता बघा, तर मित्रांनो सांगा यातलं योग्य ऑप्शन कुठलं आहे? तर मित्रांनो बघा, आता जर तुम्ही बघितली पहिली आकृती जर बघितली तर तिच्या जर पहिली आकृती जर आपण तिची ही बाजू बघितली आकृती, तर तिच्या डाव्या बाजूला काय आहे? तर एक ॲरो दिलेला आहे. कुठल्या बाजूला दिलेला आहे? डाव्या बाजूला. आणि ह्याच आकृतीला जर आपण अशा प्रकारे इकडे फिरवले, ठीक आहे, उजव्या बाजूला फिरवलं तर काय होईल? ते अशा प्रकारे दिसेल. नंतर त्याच आकृतीला अजून आपण जशा प्रकारे घडी फिरते, आपली घडीचा काटा तुम्ही बघितला कसा फिरतो, तशा प्रकारे फिरवला तर ती कशा प्रकारे दिसेल? तर कसे असेल? तर ती येईल, तर मित्रांनो तर ॲरो इथे येईल आणि जो दुसरा जो त्याचा एक भाग दिला आहे तो असा येईल. पण इथं तसं न येता अगोदर तो आपल्याला एक आकुडा दिलेला आहे, त्यानंतर ॲरो दिलेला आहे. ठीक आहे, त्याला आपण हुक म्हणू. ठीक आहे, तर ही आकृतीमध्ये आपल्याला दिसेल की याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 3. कारण याच्यामध्ये ते ॲरो आणि जे हुक दिलेले आहे त्यामध्ये थोडा चेंजेस दिले आहे, त्याची ही जागा बदलून दिलेली आहे. त्यामुळे याचं योग्य ऑप्शन होईल ऑप्शन क्रमांक 3. नंतर जे 7वा प्रश्न आहे मित्रांनो बघा, कशा प्रकारे सॉल्व करायचा. 7व्या प्रश्नामध्ये बघा, जे आपल्याला दिसतात दोन ॲरो आहेत आणि सर्कल आहे. दुसऱ्यामध्ये काय? 2 ॲरो आहेत आणि एक तुम्हाला रेक्टँगल दिसतोय. तिसऱ्या याच्यामध्ये तुम्हाला काय दिसते बघा मित्रांनो. आता बघा, आता हे काय करतो? अँटी क्लॉकवाईज आकृती फिरते.
अगोदर इथे होती, नंतर इथे गेली म्हणजे इथे गेली, नंतर त्याचा काय झालं आहे, त्याचा रेक्टँगल झाला आहे, नंतर ती आकृती पुन्हा इथे आली. ठीक आहे, इथे आल्यानंतर पुन्हा काय झालं आहे, ॲरो आहे आणि रेक्टँगल आहे. ठीक आहे, नंतर ती आकृती पुन्हा फिरली आणि इथे आली. तर मित्रांनो बघा, आता याचं चुकीचं काय दिसतंय आपल्याला, तर याचं सरळ तुम्हाला दिसते, याच्यामध्ये चुकीचं काय दिसतंय, तर याच्यामध्ये तिन्ही आकृत्या सारख्या आहेत. रेक्टँगल दिलेलं आहे एका टोकावर आणि इथे सर्कल दिलेलं आहे. तर आपलं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 हे वेगळं आहे. त्यानंतर 8वा प्रश्न बघा मित्रांनो, 8व्या प्रश्नामध्ये तुम्हाला दिसेल की एकूण तुम्हाला एक स्क्वेअर आहे, एक तुम्हाला सर्कल दिला आहे, एक ट्रायंगल दिलेला आहे, त्यानंतर तुम्हाला एक आकृती दिलेली आहे. ठीक आहे मित्रांनो, तर आता दिल्यानंतर आपल्याला बघायचं आहे की याच्यामधली कुठली आकृती समान आहे आणि कुठली वेगळी आहे. तर तुम्ही हा चौरस बघितला तर चौरसमध्ये तुम्हाला दिसेल की ह्या चौरसचे चारही भाग सारख्या प्रमाणात केलेले आहेत आणि सर्कलचे सुद्धा चारही भाग सारख्या प्रमाणात केलेले आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला जर ही आकृती बघितली, ज्याला आपण षटकोन म्हणतो, तर याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की याचे सुद्धा चारही भाग समान केलेले आहेत. जर तुम्ही ट्रायंगल बघितला, हा त्रिकोण बघितला, तर त्रिकोणाचे चारही भाग समान झालेले नाही आहेत. म्हणजे आपलं योग्य जे उत्तर होईल ते होईल ऑप्शन क्रमांक 3. तर मित्रांनो त्याच्यानंतरची जी आपल्याला डायग्राम बघायची आहे ती आहे 9 नंबर. त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की त्याच्यामध्ये आपल्याला तिथे तुम्हाला रकाने दिलेले आहे. तिथे तुम्हाला ते ओळखायचे आहे की त्यातली कुठली जी आकृती आहे ती वेगळी आहे. आता कशाप्रकारे ओळखायचं ते आता बघूया. तर बघा, जर आडव्या रेषा जर तुम्ही मोजल्या तर किती दिसतील, 1, 2 आणि 3 आहेत. आणि उभ्या रेषा मोजल्या तर 1 आणि 2 आहेत. म्हणजे इकडे 3 आणि इकडे 1 ने कमी म्हणजे 2. तशात दुसऱ्या मोजू आपण 1, 2 आणि 3. उभ्या रेषा मोजू 1, 2 आणि 3. त्यानंतर आपल्याला तिसऱ्या याच्या मोजू 1, 2, 3, 4 आणि उभ्या मोजू 1, 2 आणि 3. म्हणजे प्रत्येकामध्ये दिलेले आहे की याच्यामध्ये दिलेले आहे मित्रांनो की इथे तुम्हाला 3 दिलेले आहेत आणि इथे 2 दिलेले आहेत, म्हणजे 1 न कमी. इथं सुद्धा 4 दिलेले आहेत आणि इथं 3 दिलेले आहेत. तसंच इथं सुद्धा आहे, पण इथं मात्र आडव्या आणि उभ्या रेषा सारख्या आहेत. म्हणजे आपलं योग्य जे उत्तर असेल ते असेल ऑप्शन क्रमांक 2. त्याच्यानंतरचा 10वा जो प्रश्न आहे मित्रांनो तो आपल्याला बघायचा आहे. तर मित्रांनो बघा, आता 10वा प्रश्न अतिशय सोपा. याच्यामध्ये आपल्याला वेगळा काय दिसतंय बघा. आता तुम्हाला इथे काय दिसतोय, इथे 2 रेक्टँगल दिसतात आणि 2 रेक्टँगलला मध्ये डायगोनल दिलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर एक इथं 2 तुम्हाला काय दिसतात, तर ट्रायंगल दिसतात आणि ट्रायंगलच्या मधातून त्याचे 2 भाग केलेले आहेत. इथं सुद्धा या रेक्टँगलचे 2 भाग केलेले आहेत. सर्कलचे सुद्धा इथे 2 भाग केलेले आहेत. इथे मात्र ह्या रेक्टँगलचे कोणताही भाग केलेला नाही आहे. त्याच्यामध्ये एक ट्रायंगल दिलेला आहे. म्हणजे तिथं आपल्याला भाग करता येईल का, किंवा तिथे रेषा आहे का, नाही आहे. म्हणजे तिन्हीपेक्षा ही चौथी आकृती कशी आहे, तर थोडी वेगळी आहे. म्हणजे आपलं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4. तर मित्रांनो हा आता होता आमचा व्हिडिओ. याच्यानंतर आम्ही तुमचे राहिलेले 10 प्रश्न आम्ही समोरच्या व्हिडिओमध्ये घेऊन येऊ. ते सुद्धा प्रश्न विभाग 3 मधले असतील. सेम तुम्हाला असे दिसतील. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि सोबतच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.